जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. म्हणजे आईवडिलांना त्रास दिला ना इकडनं तिकडनं ते शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केलं. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. मँगलोरियन. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपला मुळा खातो ना त्याला. ते ल ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे. मुळीची भाजी. और जैसे ही देखा घंटी बज गई जी. और अभी उसको मराठी में कहते घंटा नाद होता है घर में. वो होता है क्या? हाँ? नाही वैसा तो नहीं होता. यांनी माझ्या ड्रॉवरमध्ये एक रिंग ठेवलेली, एक टेडी बेअरचं असं कवर होतं, त्याच्यात ती रिंग होती. म्हणजे आल्या आल्या आता सुद्धा ड्रॉवर उघडला का काहीतरी आता असतं. काय नाही. आधी कसं असतं, पटवायचं असतं ना. कधी समोर एकमेकांशी बोलला नाहीत? फक्त तो एकदा बोललेला काय की मला तू आवडतेस वगैरे, असं पण मी बोलले तर हे आपलं वय. काय हो. आम्ही मालवणी आहोत, तोही राणे आहे आणि आम्ही परब आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला एकदम फिक्स झाला होता की आम्हाला हा जावं भाऊजी पाहिजे. हो. तुम्ही बरं ठरवून टाकलं. डोक्याला पेन होतो नाही, जास्त वेळ घरी नसतो ना, त्यामुळे कमी होतो. काय? बाहेर जास्त कामानिमित्त असल्यामुळे पेन कमी होतो डोक्याला. डोक्याला. हा पेन का सुरू केला सांगा? पेन दिल्या त्यावेळेला पेन दिला म्हणून. ॲक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो. तर तुम्ही पत्रिका दोघेच हो आम्ही बघितलं, कारण जशी कुठे पत्रिका कुठे 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 बघत होता? त्या आम्ही आझाद online मैदानाच्या बाहेर च्या बसतात याच्यावरती. ज्योतिषी त्यांच्याकडे. म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं ते पुढे? गुण त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. सुरुवात कोणी केली? तिनेच केली असं. काय काय नाही नाही, सुरुवात त्यांनीच केली. कशी कशी? चॉकलेट्स आणायचे मला. हा? आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की मला मुलीने लिहिलं. मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? एकटं दोघंच फिरणं. 10 मराठी चित्रपटांची नावं सांगा. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या. हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? पण तुमची ओळख कुठली? म्हणजे आमची योगायोगच झाला असा की मी राहायला मुळात डोंबिवलीला, आमचं कॉलेज मुलुंडला. आमची भेट सेकंड इयर बीकॉमला क्लासेसमध्ये झाली. कुठे ठाण्याला होता का? हो, आम्ही राहायला होतो डोंबिवलीला, पण आम्ही ब्रांच घेतला होता ठाण्याचा. मग तो योगायोग होता की आमची भेट नेमकी तिथे काय झाली. हो, कशी झाली भेट? असा कसा योगायोगी? नाही, योगायोग म्हणजे कसं झालं की ही मुलुंडला कॉलेजला होती, ठाण्याला हा क्लास होता. पण ह्यांची एक खास अजून एक मैत्रीण होती जी ठाण्यामध्ये राहायची. म्हणून ह्यांनी ठरवलं की ह्यावर्षी आपण ठाण्यात ॲडमिशन घेऊया. आणि मी तर पहिल्यापासून त्याच क्लासला होतो ठाण्यामध्ये. आता इथे बरीच ह्याच्यानंतर बरीच स्टोरी चालू झाली की आता सांगा स्टोरी. तू सांगते का? सांगा तुम्ही. तर काय नाही, SY BComला होतो, पहिलाच दिवस होता. आणि मी लहानपणापासून खूप मस्तीखोर. म्हणजे माझे 2 वेगवेगळे चेहरे होते. घरात एकदम शांत सभ्य मुलगा, बाहेर गेलो की वेगळा माझा चेहरा. मग आम्ही मस्तीखोर होतो. मी आणि माझा एक मित्र होता, आम्ही दोघे खूप मस्तीखोर. तरी आम्ही बोललो पहिलाच दिवस आहे, आपण पहिल्या बेंचवरती बसायचं. अरे वा. म्हणून आम्ही पहिल्या बेंचवरती बसलो. आणि आले आमचे टीचर आले. टीचर आल्यावर पहिलाच दिवस म्हणून सगळ्यांशी इंट्रो करायचं होतं. तर प्रत्येक कॉलेजची नावं घेत होते की कुठल्या कॉलेजचे कोण कोण आहेत. तर असं आम्ही प्रत्येक वेळेला बघायचो, दोघे पण नावं कोणाची घेतली कुठल्या कॉलेजचं की लगेच बघायचो की बाबा कोण कोण आहेत, मागे मुलगी बघूया. कुठल्या कॉलेजमधली आहे बघायची. तुमचा वेगळाच होता बाहेरचा चेहरा. घरात एक वेगळा चेहरा, बाहेर एक वेगळा चेहरा. मुलीचं नाव घेतलं की मागे बघायचे. नाही, नाही, कॉलेजचं कोण नाव कॉलेज कुठले कुठले आहेत ते बघत. मग जेव्हा असं आलं की केळकर कॉलेजचं कोण आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं. तर हे म्हटले की हा, ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. राईटला कोण होतं? नाही, राईटला ॲक्च्युली कसं झालं, मी आणि मित्र आम्ही दोघे बघत होतो. तर आम्ही दोघांनी आमचं रिॲक्शन तेच, अरे केळकर कॉलेज छान आहे, असं आम्ही दोघेही बोललो. तर माझा मित्र बोलला, मग मी चिडलो, बोललो की तू नको लक्ष देऊ केळकर, ते मी बघतो. तर मग तो काय तुला नक्की कोणाबद्दल बोलायचं आहे? तर मी बोललो अरे लेफ्टला तिच्याबद्दल मी बोलतोय. अच्छा मग ठीक आहे, मी राईटबद्दल बोलतोय.
मग इथे आमच्या मित्रांच्यात पण आमचं जुळलं की बाबा चल ठीक आहे, तू राईट साईडला बघितलं, मी लेफ्ट साईडला बघितलेलं आहे. बरं यांचं राईटले मग हे असे खूपच मस्तीकर होते क्लासेसमध्ये. म्हणजे आले की काहीतरी रिंगटोन जोरात कसली तरी वाजवणार. मग एक असाच एक इव्हेंट, एक सिच्युएशन आली जिथे वर्गात अकाउंट्सचा क्लास चालला आहे आणि ह्यानी रिंगटोन फ्लशचा आवाज काढला जो वॉशरूममधला, आणि सगळा वर्ग जोरजोरात हसायला लागला. आणि मी थोडीशी अशी स्टुडियसच होते आणि मी असं रागात बघितलं आणि जोरात स्टुपिड काय मुलगा आहे असं म्हणून. म्हणजे खूप मी असं रागराग पण करायची, कारण की ह्यांचा की म्हणजे खूप चिडचिड मी करायची की कसा मुलगा आहे, येता जाता नुसता म्हणजे मस्ती करत असतो, अभ्यासाकडे काही लक्ष नाही आहे. म्हणून मी खूप इग्नोर करायचे आधी त्यांना. पण आणि हे क्लासेसमध्ये यायचेच नाही, खूप दांड्या मारायचे. पण हे तुम्हाला कसं कळायचं? नाही, ते आमचा ग्रुप जेव्हा झाला ना, हे दांड्या मारताय ह्याच्याकडे यांचं बारीक लक्ष नाही. ते मला कधी कळलं जेव्हा आमचा ग्रुप झाला, त्या ग्रुपमध्ये हे होते. तर तेव्हा मला कळलं की हा जो आपला तो स्वप्नील म्हणून कोणतरी आहे तो येत नाही का क्लासेसला जास्त. असं कोण तुम्ही विचारायचे? हा, मी तसं का मला कळत नाही, तुम्ही का विचारायचे? कारण की सगळ्यात मस्तीखोर म्हणून ते फेमस होते, म्हणजे कुख्यात आपण बोलू शकतो नाही का. तर थोडेसे तो मुलगा कुठे तो मस्ती करणारा, तो आला नाहीये का, म्हणजे थोडासा नोटिसेबल होता तो की ही व्यक्ती आलेली नाही. तुम्ही नोटीस करायला लागला. लगेच मे महिन्यामध्ये हे साखरपुडा, डिसेंबरमध्ये लग्न. म्हणजे त्याने सांगितलं डिसेंबर नंतर जो फ्लॅट झालो असं का केलं तुम्ही? म्हणजे मला कळलं नाही. डिसेंबरला लग्न संपलं, आयुष्य संपलं. तुमच्या येण्यानंतर ते म्हणतात लोकांची आयुष्य सुरू होतात, यांचं म्हणणं संपलं. तुझ्याकडे एफडी करायला पैसे आहेत आणि भावाला पिक्चरला द्यायला पैसे नाही तो तुझ्याकडं. ते पैसे आहेत ते शीतलसाठी ठेवलेत, एफडी करायची म्हणून. आणि नियोजन आहे माझं तसं. अरे मूल जन्माला घालायचं आम्ही दोघांनी ठरवलंय. मग त्याचं बघायला नको पुढचं सगळं? अरे भविष्याची तरतूद करायला नको? बघ शीतल, अचानक कसं सगळं प्लॅनिंग केलंय. केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याच्या नावाने ते असले आय लव्ह यू चे मेसेज पाठवायला लाज नाही वाटत तुम्हाला? एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय, आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा. राधा, मी नाहीये, मी स्वार्थी नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण ते बुके, तो केक हे नाही ग केलंय मी. मित्र, तुझ्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे नातं नाहीये, तुला कळायला हवं. गॅरी आपल्याशी खोटं बोललाय ग. गॅरीनेच गुड फॉर नथिंगला बुके दिलाय. अगं गॅरीने 2 बुके बुक केले होते. त्यातलं एक तर त्यांनी गुड फॉर नथिंगला दिला आणि दुसरा मला नाही दिला. सर, मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? असं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे, आणि ती रक्कम रिसिव्ह करायला तू इथे पाहिजे. मग जा ना. आणि इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. म्हणजे मी आहे, पानवलकर सर आहे, जेनी, मी आहे ना, काही टेन्शन नाही. खरा सांग, हातीत काय असं तुझ्या? दाखव. सोडा. दाखव. सोडा. दाखव. मग चुकीचं समजा नको. मी जा काय केलंय तर घराच्या भल्यासाठी केलंय. या सगळ्या तू इल्यापासून जास्त सुरू झाला. काही ना काही होताच. माझ्यामुळे तुमका त्रास होईतच ना. मी जाते घर सोडून. हर्ष उधळला, शंभूराज भला, छत्रपती होण्याला सजला. रायगड सिद्ध स्वागताला, संध्यानी याव सोहळ्याला. राजू कुठे? गडउतार झाले. गडउतार का? घोटाळा झालाय. औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे. त्यांची माणसं वेषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात. लावा देवी आईला कोण, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मला जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला. देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार. जयदीप, मला कौल मिळालाय. ईशा हीच राजनंदिनी आहे. हो ना तुम्ही
तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव. राणाजी राणाजी राणा काय वरचा देव आला तर तुला वाचू शकणार नाही.